जर त्या आयोगाचं कामकाज खऱ्या पद्धतीनं जर चांगल्या पद्धतीनं झालं तर इतके वर्ष आपण बजेटमध्ये 8% पैसे देऊनसुद्धा आज जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती पुन्हा आजपर्यंत राहिलेली आहे। त्याच्यात सुधारणा व्हायच्या भरपूर याच्यात या आयोगाचे जे अधिकार दिवाणी न्यायालयाचे अधिकार जे दिलेले आहे त्यातून खऱ्या अर्थानं फार मोठ्या प्रमाणात बदल घडू शकतो। त्यात आत्ता जसं शशिकांत शिंदे साहेबांनी जे म्हटलं की अध्यक्षाचं जे आर्टिकल त्याच्यात अध्यक्षाला कोण व्यक्ती असेल तर तो एक पुन्हा मुद्दा आहे की तो व्यक्ती त्या समाजातील विख्यात व्यक्ती त्याची व्याख्या काही यात आली नाही, परंतु त्यानंतरचा जर त्याच्यातला सदस्य म्हटला तर दिवाणी न्यायाधीश किंवा रिटायर्ड न्यायाधीश, त्यानंतर पोलीस खात्याचा अधिकारी, त्यानंतर सहसचिव असलेल्या अधिकारी, म्हणजे रिटायर्ड अधिकारी आणि उपसचिव स्तरावरचा सदस्य सचिव त्याला राहणार आहे। परंतु त्याच्यात कर्तव्य आणि ते जे काही म्हटलेलं आहे त्यात जे काही कोणतेही अधिकारी असू द्या, कोणतंही ऑफिस असू द्या, त्याला त्याच्या संदर्भातला त्यांच्याकडे आलेल्या अर्जाची चौकशी करण्याचे अधिकार, त्याचं पूर्ण फायनान्शियल जे काही असेल ते सर्व दस्तावेज चेक करण्याचे अधिकार या आयोगाने या बिलानी त्यांना दिलेले आहे। त्यानंतर जर आपण विचार केला तर त्याच्यात सर्वात महत्त्वाचं त्यांनी जे म्हटलं, जसं शशिकांत शिंदेजींनी म्हटलं की राज्य शासनाचे अधिकार त्याच्यात जाईल का किंवा मंत्र्याचे अधिकार जाईल का, तर त्याच्यात असं म्हटलेलं आहे की तो आयोग आहे, परंतु त्या आयोगाला जे काही फाइंडिंग आहे त्या आयोगाचे फाइंडिंग त्यांनी ज्या प्राधिकरणाला किंवा राज्य शासनाला कळवायचे आहे आणि त्याच्यात विहित मुदतीमध्ये जे काही शिफारशी आहे त्यावर राज्य शासनाला किंवा प्राधिकरणाला त्यावर निर्णय घ्यायचा आहे। म्हणजे हा आयोग खऱ्या अर्थानं जर या आयोगाचं काम चांगल्या पद्धतीनं झालं तर इतके वर्ष आजपर्यंत जो आदिवासी विभाग किंवा आदिवासी समाज हा पिछडलेला आहे किंवा मागास आहे त्याचं खऱ्या अर्थानं या बिलाच्या रूपानं काहीतरी आपण एक नवी दिशा देण्याचं काम राज्य शासनाने केलं आहे। मी अमरावती जिल्ह्यातून येतो। मेळघाटची परिस्थिती आजही अशी आहे की त्या मेळघाटमध्ये आजही काही गावाला वीज नाही आहे, काही गावाला रस्ते नाही आहे। कुपोषणाचं आपण आकडेवारी देतो पण ते कुपोषणाची आकडेवारी कधीच खरी नसते, कारण की आजही मोठ्या प्रमाणात कुपोषण मेळघाटमध्ये चालू आहे आणि इतरही भागात चालू आहे। तर हे जे आपण आदिवासी विभागाचे जे उपविभाग नेमले किंवा तिथं प्रोजेक्ट ऑफिसर नेमले, आता IAS ऑफिसर दर्जाचे एवढे अधिकारी नेमल्यानंतर ही 15-15, 20-20, 25 वर्ष तिथं काही बदल घडत नाही। मग ते राज्य शासनाची जबाबदारी नाही आहे। राज्य शासन आपल्या प्रक्रियेतून कंप्लीट अधिकार त्यांनी सर्व यंत्रणेला दिले आहे, मग ती यंत्रणा कुठेतरी कमी पडते का, त्या यंत्रणेचं काम बरोबर आहे की नाही आहे ते तपासाचं काम खऱ्या अर्थानं या आयोगाला प्राप्त झालेलं आहे। आणि त्यावेळेस ज्यावेळेस जो प्रोजेक्ट ऑफिसर असेल तिथला कोणी अजून आदिवासीचा अधिकारी असेल किंवा मेळघाटमध्ये काम करणारा कोणी आरोग्य अधिकारी असेल, जे काही अधिकारी किंवा जे काही शिक्षक असतील, जे काही शिक्षण तिथं देऊन राहिले तिथं ते अटेंड करून राहिले की नाही, त्या शाळेमध्ये शिक्षक पोचत आहे की नाही आहे, डॉक्टर्स तिथं आहे की नाही आहे, हे सर्व अधिकार या बिलानी या आयोगाला आले आहे। तर मी या बिलाचं खऱ्या अर्थानं स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं याच्यात एकच मुद्दा अजूनही वाटते आपल्याला, राजकीय नाही परंतु याचा अध्यक्षाचं जे डेफिनेशन आहे ती जर एखादा रिटायर्ड हायकोर्ट जज किंवा रिटायर्ड हायकोर्ट किंवा चीफ सेक्रेटरी म्हणा किंवा जॉईंट सेक्रेटरी दर्जाचा रिटायर्ड अधिकारी असं जर काही याच्यात असतं तर खऱ्या अर्थानं या आयोगाला खऱ्या अर्थानं अर्थ प्राप्त झाला असता असं माझं व्यक्तिगत मत आहे। एवढी शिफारस करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। माननीय राजेशजी राठोड हां, बिलाला मी समर्थन करत आहे। पहिलंच सांगितलं चांगलं।